गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काल आपण बघितलं की 10व्या वर्गाच्या अभ्यासक्रमासाठी जे पेपर पॅटर्न आहे तो कशा प्रकारचा आहे, ज्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर. तर आज आपण पहिल्या पेपरला सुरुवात करतो आहोत. पहिल्या पेपरच्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. परत एकदा आहे का नाव, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. जो बेटा तुमच्या सिलेबसला 12 मार्क्स 12 मार्क्स करिता इन्क्लूड आहे विथ ऑप्शन, म्हणजे एक्स्ट्रा मध्ये सुद्धा कव्हर करून याचे 12 मार्क्स तुम्हाला मिळतील. तर इथे शिकत असताना सर्वात आधी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल शब्द आलेला आहे चॅप्टरच्या नावामध्ये, इक्वेशन. या चॅप्टरचं नाव ऐकल्याबरोबरच तुमच्या असं लक्षात आलं असेल की हे नाव कुठंतरी कधीतरी ऐकल्यासारखं आहे. निश्चितच बेटा ऐकल्यासारखं आहे. 9th स्टँडर्डमध्ये सेम चॅप्टर, सेम नावाचं चॅप्टर तुम्हाला होतं. आता यामध्ये काय चेंजेस आहे, काय नवीन आला आहे, कशाचा स्टडी आपल्याला करावा लागणार आहे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, इक्वेशन, लिनियर, टू व्हेरिएबल, हा प्रत्येक गोष्टीचा आपण पूर्णतः याला समजून घेऊया. लक्षात घ्या बेटा, इक्वेशन हा एकच कन्सेप्ट 10व्या वर्गामध्ये फार महत्वाचा आहे. आपल्याला इक्वेशनच कळत नाही. नियर अबाउट 5th स्टँडर्ड पासून आपण शिकत येतो. 5वीला, 6वीला, 7वीला, 8वीला, हे प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक क्लासमध्ये इक्वेशन हा कन्सेप्ट आहे. पण आपल्याला खऱ्या अर्थानं कळतच नाही की व्हॉट डू यू मीन बाय इक्वेशन. लक्षात ठेवा, इक्वेशन फार सोपं आहे. इक्वेशन इज अ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन contain at least one variable, at least one variable, at least one constant. कॉन्स्टंटचा अर्थ होतो एनी रिअल नंबर. तुम्हाला माहिती आहे, एनी रिअल नंबर, कोणताही रिअल नंबर असला. गेल्या वर्षामध्ये आपण शिकलो रिअल नंबर कोणाला म्हणायचं. पुष्कळशे रिअल नंबर्स, म्हणजे त्याच्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल, इरॅशनल, हा सर्वांचा मिळून हा मोठा एक सेट तयार होतो, ज्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट, म्हणजे रिअल नंबरचा सर्वात मोठा सेट. इथे बघत आहात तुम्ही ऍटलिस्ट वन व्हेरिएबल. व्हेरिएबल तर तुम्हाला माहिती आहे, ऍटलिस्ट वन व्हेरिएबल. आता व्हेरिएबल तुम्हाला तर भरपूर माहिती आहे, जसं ए, बी, सी अप टू XYZ, म्हणजे जे 26 अल्फाबेट्स आहे, 26 अल्फाबेट्स आहे, त्यापैकी कोणतंही अल्फाबेट्स आपण घेतलं तर इट कॅन ऍक्ट ऍज अ व्हेरिएबल. आणि तिसरी गोष्ट बेटा जी लहानपणापासून आपण शिकतो आहोत ती म्हणजे इक्वॅलिटी साइन. इक्वॅलिटी साइन माहित आहे तुम्हाला, सर्वांना परिचित आहे. समानतेचं चिन्ह ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, दॅट इज इक्वॅलिटी साइन. ह्या 3 गोष्टी ज्याच्यामध्ये असतात ना, त्याला इक्वेशन असं म्हटलं जातं. जसं लक्षात ठेवा की x + 2 = 5. ह्यामध्ये वन व्हेरिएबल आहे x नावाचा, कॉन्स्टंट आहे. 2 1 सोडून आपण ऍटलिस्ट म्हटलं होतं, इथे 1 सोडून 2 कॉन्स्टंट आहे. इक्वॅलिटीचं साइन आहे, म्हणजे धिस इज परफेक्टली इक्वेशन. याला इक्वेशन आपल्याला म्हणता येतं. भरपूरशी एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. x + 2y = 9. आता बघा, इथे आपण म्हटलं होतं ऍटलिस्ट वन व्हेरिएबल. इथे दोन व्हेरिएबल आहे बेटा. एकाचं नाव आहे x, दुसऱ्याचं नाव आहे y. 2 कॉन्स्टंट आहे. इक्वॅलिटीचं साइन सुद्धा आहे, म्हणजे दिस इज द इक्वेशन. इथे परत तुम्हाला म्हणता येईल x² + y² = 10. व्हॉट एव्हर, हे सुद्धा इक्वेशन आहे. याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे, एक कॉन्स्टंट आहे, इक्वॅलिटीचं साइन आहे. म्हणून हे सर्व आपण पाहतो आहोत, दीज आर द इक्वेशन्स. पहा, एखाद्या इक्वेशन मध्ये हाऊ मेनी नंबर्स ऑफ व्हेरिएबल प्रेझेंट, किती व्हेरिएबल प्रेझेंट आहेत त्यावरनं त्याचे वेगवेगळे टाइप्स पडतात. ह्या पहिल्या इक्वेशनचा जर आपण विचार केला
यामध्ये फक्त वन व्हेरिएबल आहे, एक व्हेरिएबल आहे. कोणता? एक्स नावाचा. तर सच इक्वेशन इज कॉल्ड द मोनो व्हेरिएबल इक्वेशन, युनिव्हेरिएबल इक्वेशन किंवा सिंगल व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल आहे म्हणून याला मोनो व्हेरिएबल इक्वेशन असं म्हटलं जातं. दुसरं जर इक्वेशन जर बघाल तर याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे. दॅट्स वाय सच इक्वेशन्स आर कॉल्ड द टू व्हेरिएबल इक्वेशन. थर्ड एक्झाम्पल जर बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत म्हणून हे सुद्धा टू व्हेरिएबल इक्वेशन आहे. वेगवेगळे, आपण असं नाही की आपण एक्स आणि वाय हेच व्हेरिएबल घेऊ शकतो. आपण कोणतेही पी प्लस 10Q इक्वल्स टू 15, इथे सुद्धा पी आणि क्यू हे दोन व्हेरिएबल्स आहेत. पण म्हणजे भरपूरशे आपण इन्फायनाइट असे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. म्हणजे कळलं तुम्हाला की व्हॉट इज मीन बाय टू व्हेरिएबल इक्वेशन. इक्वेशन कंटेनिंग टू व्हेरिएबल्स आर कॉल्ड टू व्हेरिएबल इक्वेशन. मग आता ह्या प्रत्येकामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत, दोन व्हेरिएबल आहेत, तर ह्याला टू व्हेरिएबल इक्वेशन असं म्हटलं जातं. आता ह्यापैकी तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की व्हॉट इज द लिनियर. लिनियर म्हणजे काय? आता इथे एवढे पहिला जर आपण सोडला तर उरलेले जे तीनही आहे दीज आर द टू व्हेरिएबल इक्वेशन. पण ह्यामध्ये लिनियर नेमका कुठला त्याबद्दल साशंकता आहे, त्याबद्दल आपल्याला कन्फ्युजन आहे. तर लक्षात घ्या, द इक्वेशन विच डिग्री इज 1. मागच्या वर्षी बघितलं आपण व्हॉट डू यू मीन बाय डिग्री. डिग्री इज नथिंग बट द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स जो असतो तो म्हणजे त्याची डिग्री असते. तर मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल सच इक्वेशन इज कॉल्ड two variable as well as linear equation. In first equation we see here the maximum index of both variable is 1. That's why this is the linear. Two variable linear equation. But in this case this is two variable equation but not linear because the maximum index of both variable is 2. That's why it is not linear. It is obviously two variable equation but not linear. This is two variable and maximum index of both variable is exactly 1. That's why it is a two variable linear equation. Can you understand here? This is two variable linear equation. Exactly 1. We have exactly one index. Not -1, not plus -1. It can be +1. आता बघा, यामध्ये एक असं काही एक्झाम्पल आपण बघितले होते गेल्या स्टँडर्ड मध्ये. हे लक्षात ठेवा तुम्ही की इक्वेशन कुणाला म्हणायचं आणि इक्वेशनचे टाइप्स कसे असतात हे तुम्ही खूप लहान वयामध्ये शिकलेले असाल कदाचित, 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड मध्ये. पण तुम्ही हे लक्षात ठेवलं नाही आणि त्यामुळे आता इक्वेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला काही लोकांना फेस करावा लागेल आणि त्याकरिता थोडीशी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. तर थोडं चांगलं क्लास अटेंड केला आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्ही मेंटेन केलं तर यू कॅन स्कोर मोर अँड मोर मार्क्स इन दिस चॅप्टर. सो हिअर वन प्रॉब्लेम अगेन. आता तुम्ही म्हणाल की सर 4/x plus 2/y equals to 10. Yes? Is it two variable equation? No, this is not two variable equation. But we can reduce this equation as a two variable linear equation. See how? This can be written as x 4x to the power -1 plus 2y to the power -1 equals to 10 by index rule. You know very well. And in this case, the maximum index is -1, not positive, negative. And that's why it is not linear equation. See, this is obviously two variable equation but not linear. Such various examples are given in your textbook. See here, this table. This is the very base table and various examples are given to you and we have to examine that which equations are the two variable equation and which are not, with reason. Then you can see here. First equation 4m plus 3n equals to 12. This is
Yes, obviously, two variable linear equation because maximum index of both variable is 1. And 4, 3, 12 are any real numbers. That's why they are the two variable linear equation. Yes, because maximum index, or you can write here simply the degree of equation is 1. Degree of equation is 1. That's why it is the two variable linear equation. But in another example, this is the equation 3x square minus 7y equals to 13. In this example, the degree of equation is not 1. It is 2. That's why this is not two variable linear equation. Therefore, this is not two variable linear equation. We give the reason: the degree of equation is not 1. Degree of equation is not 1, and that's why this is not two variable linear equation. This is not two variable linear equation. In another example, you can also understand here, these are the two variable linear equation. Yes, because here x and y are two different variables with degree 1. Root 2, root 5 are real numbers. These are irrational number, but these are the real. Every irrational number is real. You know very well. And that's why the degree of equation is 1. And that's why this is the two variable linear equation. Now in this case, you know, this equation are not the two variable linear equation. Why? Because x, coefficient of x is 0. If we study the general form of, we see here general form of two variable linear equation. General form of two variable linear equation is ax plus by plus c equals to 0. This is the general form of two variable linear equation. Here a, b and c are any real numbers, but a is not equals to 0 and b is also not equals to 0. C may be equals to 0. This is the general form. हे जनरल फॉर्म आहे. यामध्ये a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू, these are the real numbers. But restriction is that a and b are not zero, non-zero number. Why non-zero? If we clear here, suppose we put the value of a is 0, then this complete term becomes 0 because 0 into any number is 0. That's why this complete term becomes 0. And here remains only variable y. And this is the single variable, monovariable equation. Similarly happens with b. If value of b put as 0, then this becomes 0 and remains x variable equation, single variable. That's why it will not be two variable linear equation. That's why in this case, in this equation, we see is 0x means value of a is 0. Value of a is 0. That's why this is 0 into any number is 0 and remains only one variable. Give the reason: coefficient of x is 0. Coefficient of x is 0.
we have non-zero coefficient of x and y. That's why it is not two variable linear equation. Similarly, in second example, coefficient of y is 0. Coefficient of y is 0. And saying these are not two variable. These are not two variable linear equation. Two equations are remains, and we learn about what do you mean by simultaneous equation. Here, second one, 4x plus 5y equals to 4. 4 upon x plus 5 upon y equals to how much? 4. Equals to 4. Is this two variable linear equation? No. You know very well. Why? Because maximum index degree of this equation is -1. Therefore, this is not two variable linear equation, but this equation is reducible to linear equation. We take another one example, 4xy. We have given in the table 4xy minus 5y minus 8 minus 5y minus 8. Is this two variable equation? Two variable linear equation? No. Why? Because degree of this equation is 2. This is 1. Degree of variable x is 1 and variable y is 1. 1 plus 1, 2. Therefore, we say here no, because degree of equation is 2. And that's why this equation is also not linear equation in two variable. In other words, we can also say this equation cannot be written in general form. Which is general form? Ax plus by plus c equals to 0. Minus 8 equals to 0. Here, correction here, minus 8 equals to 0. तर हे इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही, टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन नाही. अशा पद्धतीने आपण काही इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे का आणि काही इक्वेशन हे लिनियर इक्वेशन नाही विथ रिझन आपण याचा विचार केला. आता यानंतर बेटा आपण पाहणार आहोत व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन, दॅट इज द सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस equation. Actually, in this chapter, we have to learn only the simultaneous equation, various methods to solve the simultaneous equation. In previous year, we are also solved the simultaneous equation by three variable method. In this year, we have to solve additionally two additional method. That's we have to learn. See here, what do you mean by simultaneous equation? If we thought two variable linear equation at a time, then it is called simultaneous equation.
तेव्हा अशा इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा आपण दोन लिनियर इक्वेशनचा ऍट ए टाइम थॉट करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की सपोज वी कन्सिडर फर्स्ट x minus 2y equals to 7 and other linear equation that is 5x plus 3y equals to 9. We thought here in one example two linear equation at a time. That's why this is called the simultaneous equation. We can take another example. It is not restriction that we must use the variable x and y. We can use the variable pq, mn, whatever it may be. See here, 2m plus 3n equals to 5 and m minus 3n equals to 3. This is also simultaneous equation. And in this year, we have to see various methods to solve the simultaneous equation. आपण आधी बोललो होतो की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला आउट ऑफ आउट मार्क कसे स्कोअर करता येईल. म्हणजे धिस चॅप्टर कंटेन 12 मार्क्स. देन हाऊ वी गेन आउट ऑफ आउट मार्क्स, त्याकरिता आपल्याला काय काय अभ्यासावं लागेल आणि कशाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, ते आता आपण मी तुम्हाला महत्वाचं जे आहे ते सांगणार आहोत. लक्षात घ्या, हे लिहून ठेवा तुमच्याकडे. जर एवढा पोर्शन जरी तुम्ही केलाय तरी तुम्हाला या चॅप्टरवर पूर्ण गेनिंग आरामात करता येईल. 12 मार्क जैसे थे तुम्हाला सहज मिळवता येईल. थोडी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. जर या चॅप्टरवर 4 मार्क क्वेश्चन जो आउट ऑफ टेक्स्ट बुक असतो तो जर विचारला गेला तरीही फार लकीली तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या चॅप्टरवरचा सोडवता येईल. पाहूया आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय लर्न करायचं आहे आणि काय लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट वी हॅव टू लर्न in this chapter. In this chapter, या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. 50% पोर्शन बेटा या चॅप्टरचा हा गेल्या वर्षाचा आहे आणि म्हणून या चॅप्टरला तुम्हाला बिलकुलच त्रास नाही. म्हणजे जसं फर्स्ट पॉइंट आहे जो तुम्हाला लर्न करायचा आहे, दॅट पॉइंट इज एलिमिनेशन मेथड ऑफ elimination by equating coefficient method of elimination by equating coefficient सारखे करायचे व्हेरिएबलचे आणि त्याचं एलिमिनेशन करायचं. हा पोर्शन आपण गेल्या वर्षामध्ये शिकलेलो आहोत. तसंच मेथड ऑफ एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन ही सुद्धा मेथड आपण गेल्या वर्षी, म्हणजे एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची, त्याला सॉल्व्ह करायचं आणि आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू शोधायच्या, ही मेथड सुद्धा आपण गेल्या वर्षी बघितलेली आहे. सेकंड नंबरवर याला ठेवतो. थर्ड ASA मेथड, तुम्हाला माहित आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन अँड अगेन ऍडिशन, ही मेथड सुद्धा आपण गेल्या वर्षी पाहिलेली आहे. या वर्षामध्ये 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा ह्या 3 पार्टवर पहिला प्रॅक्टिस सेट आहे बेटा तुम्हाला. त्या तीनही याच्यावर पहिला प्रॅक्टिस सेट, ज्यामध्ये हे सर्व येईल आणि काही एक्झाम्पल हे प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा आहे. परत गेल्या वर्षी आपण 4th पॉइंट बघितला की वर्ड प्रॉब्लेम्स की ह्या वर्ड प्रॉब्लेमला आता नवीन सिलेबसमध्ये
एक विशिष्ट स्थान आपल्या पॅटर्न मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक चॅप्टरवर वर्ड प्रॉब्लेम आहे, म्हणून तुम्हाला हे वर्ड प्रॉब्लेम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. तर याच्याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक चॅप्टरवर वर्ड प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. 6 चॅप्टर आहे अल्जेब्राचे, 6ही चॅप्टर कंटेन करते वर्ड प्रॉब्लेम. 5वा पोर्शन हा सुद्धा काहीसा भाग आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलेला आहे. तो म्हणजे इक्वेशन, सॉल्व द इक्वेशन असं म्हणतो आपण याला. सॉल्व द इक्वेशन रिड्युसेबल टू सायमल्टेनियस इक्वेशन. असे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे की जे सायमल्टेनियस इक्वेशन तर नाही, पण त्याला रिड्यूस करता येतं, त्याला कन्वर्ट करता येतं. कशामध्ये? सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये. हा सुद्धा पोर्शन आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिला होता. म्हणजे लक्षात घ्या, एवढा मोठा पॉइंट हे आपण 9th मध्येच बघितलेला आहे, म्हणून असं घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि फक्त याचा अप्लिकेटिव्ह पार्ट, थोडा पार्ट, नवीन पार्ट, काही ऍडिशनल पार्ट तुम्हाला यावर्षी येईल. आता ह्या चॅप्टरमध्ये नवीन काय? या चॅप्टरमध्ये नवीन काय तर पहा, मी पॉइंट नंबर 6 इकडे घेतो. पॉइंट नंबर 6 तुम्हाला यावर्षी आहे डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची डिटर्मिनंट मेथड, यालाच आपण नाव दुसरं आहे क्रायमर्स रूल. क्रायमर्स नावाच्या शास्त्रज्ञानं शोधून काढलेला हा रूल आहे, म्हणून याला क्रायमर्स रूल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि 7th पार्ट बेटा, मेथड जी आपल्याला यावर्षी नव्यानं पाहिजे आहे ती म्हणजे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. बघा, एवढा पोर्शन जर आपण या वर्षामध्ये ह्या चॅप्टर करिता जर केला म्हणलं चांगल्या पद्धतीनं, तर तुमचा हाफ मार्क म्हणजे अर्धा मार्क सुद्धा कुठेही कॅन्सल होऊ शकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्वाचं आहे. म्हणून लक्षपूर्वक एवढा पॉइंट आपल्याला करायचा आहे खऱ्या सिलेबसला. आता आपण उद्यापासून सुरुवात करतोच आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 जो रिव्हिजन आहे 9th स्टँडर्डची, त्यावर सुद्धा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तर चांगला अभ्यास करा. या लिंक सोबत रोज येत चला, या व्हिडिओ पाहत चला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान अभ्यास करा.